आपल्या आयुष्यात असं कितीतरी वेळा होतं नाही का? एखादी मोठी संधी अगदी हातातोंडाशी आलेली असताना निसटून जाते किंवा नात्यांमध्ये अचानक गैरसमज होतात. सगळंच आपल्या विरोधात चाललंय असं वाटायला लागतं. आणि मग मनात एकच प्रश्न येतो, हे माझ्यासोबतच का होतंय? आपल्याला वाटतं की आपल्यावर अन्याय होतोय. पण खरंच तसं असतं का? चला, आज एका जुन्या बोधकथेतून यामागचं एक वेगळंच सत्य शोधूया. हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला लावतो. आपण फक्त तेच पाहतो जे आपल्या डोळ्यांना दिसतं, पण त्या दिसण्यामागची एक मोठी अदृश्य रचना असू शकते याचा आपण विचारच करत नाही. ही बोधकथा आपल्याला त्याच अदृश्य रचनेची एक छोटीशी झलक दाखवते. बघूया तरी काय आहे यात. तर ही गोष्ट आहे देवाची आणि त्यांच्या एका परमभक्ताची. हा भक्त इतका एकनिष्ठ होता की त्याला नेहमी वाटायचं देवाच्या मनात नेमकं काय चालतं हे एकदा तरी अनुभवावं. आणि याच उत्सुकतेपोटी तो देवाला एक अशी काहीतरी विनंती करतो की ज्यामुळे ही संपूर्ण कथाच एका नाट्यमय वळणावर येऊन पोचते. तो सेवक देवाला म्हणाला, देवा, तुम्ही तर अविरतपणे या जगाची काळजी घेता. फक्त एका दिवसासाठी मला तुमचं काम करण्याची संधी द्याल का? मला अनुभवायचंय की तुमच्या नजरेतून हे जग कसं दिसतं. म्हणजे बघा, त्याची इच्छा देवाला आराम देण्यापेक्षा तो दैवी दृष्टिकोन अनुभवण्याची जास्त होती. आणि गंमत म्हणजे देव त्याच्या भक्तीवर खुश होऊन ही विचित्र विनंती मान्यही करतात. पण सोबत एक खूप कठोर अट घालतात. आणि ही एकच अट या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू ठरणार होती, जिची पुढे जाऊन परीक्षा होणार होती. देवाने त्याला अगदी स्पष्टपणे बजावलं, मंदिरात जो कोणी येईल त्याचं म्हणणं अगदी शांतपणे ऐकून घे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू अजिबात हस्तक्षेप करायचा नाहीस, कारण जे काही घडतंय ना ते माझ्या एका मोठ्या योजनेचा भाग आहे. आता वरवर पाहता ही अट खूप सोपी वाटते, पण मानवी न्यायाच्या तराजूत ती टिकणं जवळजवळ अशक्य होतं. चला, तर मग तो दिवस उजाडला. आपला सेवक देवाच्या जागी जाऊन उभा राहिला. आणि मग काय, एका पाठोपाठ एक 3 लोक मंदिरात आले. आणि या तिघांच्या येण्याने अशा घटना घडायला लागल्या की त्या सेवकाच्या संयमाचा आणि देवाने घातलेल्या अटीचा अक्षरशः कस लागणार होता. सगळ्यात आधी आला एक व्यापारी. त्याने यशासाठी प्रार्थना केली आणि गडबडीत निघून जाताना त्याचं पैशांनी भरलेलं पाकिट तिथेच विसरला. त्याच्यानंतर आला एक गरीब माणूस. त्याच्या घरात चूल पेटली नव्हती. त्याने देवाकडे मदतीसाठी हात जोडले आणि त्याला ते पाकिट दिसलं. त्याने ते देवाचा प्रसाद समजून उचललं. आणि मग शेवटी आला एक तरुण खलाशी, जो एका लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी आशीर्वाद घ्यायला आला होता. सेवकाला हे सगळं अगदी सरळ सोपं वाटत होतं. पण थांबा, कहाणी इथं संपत नाही. खरा ट्विस्ट तर अजून बाकी होता. तो व्यापारी पोलिसांना घेऊन मंदिरात परतला. आणि तेव्हा अशी काही परिस्थिती निर्माण झाली की त्या सेवकाला देवाचं वचन आणि स्वतःचा न्याय यापैकी एकाची निवड करायची होती. त्या व्यापाऱ्यानं मंदिरात उभ्या असलेल्या खलाशाकडे सरळ बोट दाखवलं आणि पोलिसांना म्हणाला, हाच तो चोर आहे. याच्याशिवाय इथे दुसरं कोणीच नव्हतं. आता बघा, एका निष्पाप माणसावर उघड उघड अन्याय होत होता. आणि सत्य माहीत असूनही तो सेवक गप्प होता. आता त्या सेवकाच्या मनात काय गोंधळ उडाला असेल याची कल्पना करा. एका बाजूला होतं समोर दिसणारं सत्य, एक निर्दोष व्यक्ती शिक्षा भोगणार होती. आणि दुसऱ्या बाजूला होती त्याची योग्य कृती, म्हणजे खरं काय ते सांगून त्या खलाशाला वाचवणं. त्याला वाटलं आता गप्प बसणं म्हणजे अन्यायाला साथ देण्यासारखंच आहे. आणि शेवटी तेच झालं. त्याच्यातला माणूस जिंकला. त्याने देवाचं वचन मोडलं. तो ओरडला, थांबा, चोर हा खलाशी नाही, तो गरीब माणूस आहे. झालं, निकाल लगेच लागला. खलाशी सुटला आणि तो बिचारा गरीब माणूस पकडला गेला. एका क्षणासाठी तर त्या सेवकाला वाटलं की त्याने देवापेक्षाही चांगला न्याय केला आहे. रात्र झाली, देव परत आले. सेवकाने मोठ्या अभिमानाने सगळा प्रकार सांगितला. पण तेव्हा देवाने जे सांगितलं त्याने त्या सेवकाच्या पाळाखालची जमीनच सरकली. देवाने त्याला दाखवून दिलं की त्याच्या एका न्यायी कृतीने त्या मोठ्या दैवी योजनेत केवढा मोठा गोंधळ घालून ठेवला होता. ही स्लाईड म्हणजे या कथेचं सार आहे. देव म्हणाले, अरे तो व्यापारी, तो तर चुकीच्या मार्गाने अमाप पैसा कमवत होता. ते पाकीट हरवणं ही तर त्याच्या पापांची एक छोटीशी परतफेड होती. त्या गरीब माणसाला जर ते पैसे मिळाले असते तर त्याचं कुटुंब कित्येक दिवस उपाशी राहिलं नसतं. आणि तो खलाशी, अरे त्याला जर अटक झाली असती तर तो प्रवासाला निघालाच नसता आणि समुद्रात येणाऱ्या भयंकर वादळातून त्याचा जीव वाचला असता. तुझ्या एका न्यायी कृतीने तू त्या तिघांचंही आयुष्य धोक्यात घातलं आहेस.
तर ही फक्त एक गोष्ट नाहीये नाही का, हा एक खूप मोठा धडा आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, गोंधळ आणि अनपेक्षित घटनांकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन आहे. चला तर मग पाहूया ही जुनी गोष्ट आजच्या काळात आपल्यासाठी कशी उपयोगी पडू शकते. या गोष्टीतून आपण 4 सोप्या गोष्टी शिकू शकतो. पहिली गोष्ट, आयुष्यात आव्हानं येणारच हे मान्य करा. दुसरी, जेव्हा एखादी गोष्ट मनासारखी होत नाही तेव्हा कदाचित आपलं बघण्याचा दृष्टिकोनच मर्यादित आहे हे लक्षात घ्या. तिसरी गोष्ट, हे चुकीचं आहे यात अडकून न बसता आता मी काय करू शकतो यावर लक्ष द्या. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची, प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी नवीन शिकवण्यासाठीच येते. आणि जाता जाता फक्त एक विचार, पुढच्या वेळी जेव्हा आयुष्य एखादं मोठं आव्हान समोर उभं करेल तेव्हा फक्त एकदा स्वतःला विचारा, कदाचित हीच ती घटना आहे जी मला कोणत्या तरी न दिसणाऱ्या खूप मोठ्या संकटापासून वाचवत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?